हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मी तुमचा मित्र राहुल. आज घेऊन आलोय आपण नवीन ट्रॅकिंग, जी की आपण रायरेश्वर जाणार आहे. तेच रायरेश्वर जे की 16वी सेंचुरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली होती. त्याच रायरेश्वराला आपण आज भेट देणार आहोत. माझ्या मागे तुम्ही बघू शकतात किती छान आणि किती सुंदर दिसत आहे. रायरेश्वरचा जेव्हा ट्रॅक चढतो ना आपण, जेव्हा पायऱ्यांनी जातो आपण वर, त्यावेळेस ना आपल्याला नॉर्मल पायऱ्या लागतात सिमेंटच्या कॉन्क्रीटच्या. तिथून पुढे आल्यानंतर ना असा नॉर्मल थोडा टर्न घेऊन आपल्याला इकडे जावं लागतं. इकडे गेल्यानंतर या लोखंडाच्या शिड्या लागतात. या लोखंडाच्या शिड्याने आपल्याला वर चढायचे. फॉग किती आलाय बघा, काही दिसत नाही. आपली गँग जिथं मागे राहिली, आता ती हळूहळू आपण जात राहू पुढे. लास्ट टाइम जेव्हा तुम्हाला सांगितलं होतं ट्रेकिंगला येताना मिनिमम 3 लिटर बॉटल कॅरी करा. हे सीझन पावसाचा अजून पण चालू आहे, तर या ठिकाणी तुम्ही कोरडे कपडे वगैरे एक पेअर ही ठेवा. आता या फॉग मध्ये आपल्याला काही दिसत नाही, पूर्ण फाईल काहीच दिसत नाही. वरती येऊन गेलेलो आहे आपण, तरी बघूया आपण. आता काही दिसत नाही आपल्याला इकडे, काहीच नाही. टोटल पूर्ण फॉग आलेला आहे. चला तर बघू. गडावर पाहण्यासारखे काही दृश्य आहेत, जे की डाव्या बाजूला वाई तालुक्याचे सुंदर दृश्य नजरेस पडते. धोम धरणाचा विलोभनीय परिसर डोळ्याच्या पारणं फिरून टाकतो. उजव्या बाजूला भोर तालुक्याचं निसर्ग सौंदर्य पाहायला मिळते. याच ठिकाणी गडावरील पाहण्यासारखे काही स्थळे आहेत, याची आपण माहिती बघूया. किंवा पाटी लावलेली आहे. ज्या रस्त्याने आपण येतो, जो लोखंडी दरवाजा आहे, त्याला धनदार म्हणजे ज्या शिड्याने तुम्ही गडावर आलात त्या वाटेचं नाव आहे. गडावर येण्यासाठी अजून एक वाट असते, ती कायतरा. गडावर राहण्यासाठी जंगम लोक त्या पायवाटचा वापर करतात. याच पाटीवर सरळ पॉवर ब्लॉकचा एक चांगला रस्ता आहे. तोच पायवाटचा जो सरळ ब्लॉकचा रस्ता आहे, तो आपल्याला शिव मंदिराकडे घेऊन जातो. हे तेच शिव मंदिर आहे जे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापनेची शपथ घेतली होती. शिवमंदिराकडे जाणाऱ्या पायवाटेवर दरम्यान 2 स्थळे लागतात. पहिले तर पायवाटेला लागूनच एक पायाने चाललेलं तळ तुमचं लक्ष वेधून घे. शिवमंदिराकडे जाणाऱ्या पायवाटे दरम्यान 2 स्थळे लक्ष वेधून घेतात. पहिले तर पायवाटेला लागूनच एक पाण्याने भरलेले तळ तुमचं लक्ष वेधून घेईल. याच वाटेने पुढे गेल्यावर गोमुख खिंड तुमच्या नजरेस पडेल. या गोमुखातून वर्षाचे 12ही महिने शुद्ध पाण्याचा प्रवाह असतो. गडावरील लोक याच पाण्याचा पिण्यासाठी वापर करतात. तुम्ही सुद्धा या पाण्याचा नक्की आस्वाद घ्या आणि शिवमंदिराकडे मार्गस्थ व्हा. इथून पुढेच पायवाटेवर थेट शिवमंदिराच्या चरणी थांबते. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी पायावर पाणी ओतून घ्या आणि नंतरच्या आतमध्ये प्रवेश करा. मंदिराच्या बाजूला एक छोटासा शेड आहे. या ठिकाणी आराम करण्यासाठी व्यवस्थित सुविधा आहे. शिवमंदिरापुढील 7 रंगांची माती, पांडवकालीन लेणी, अस्वलखिंड, नाकिंदा ही पाहण्यासाठी स्थळे थोडी लांब आहेत. त्यामुळे या ठिकाणी जाताना
तुम्ही एकदा जाणकार व्यक्तीला घेऊन जावा अथवा तुमच्यावर कोणी असेल तर त्याला घ्या. तसं तर आमच्याबरोबर पायदळ ट्रॅकचे आमचे सर तर होतेच. तसे आम्ही गेलो. अस्वलखिंडीचे नाकिंदा टोक हा शेवटचा टोक आहे. या ठिकाणाहून रायगड, प्रतापगड, तोरणा, राजगड, पंचगणी, महाबळेश्वर, सिंहगड, लिंगाणा इत्यादी ठिकाण पाहायला मिळतात व स्पष्टपणे दिसतात. तसेच इथून पुढे खूप खूप प्रकारची रंगीबिरंगी फुले आपल्याला बघायला मिळतील. तीच फुले आता आपण पुढे बघणार आहोत. चला तर मग पाहू. इथं जी फुलं येतात ना ती सगळी फुलं बोर्डवर लिहिलेली त्यांनी. आता आपण येताना बघा कारवी बघितलं, त्यानंतर सोनकी बघितलं, त्यानंतर जांभळा तेरडा पण छोटी छोटी झाडं होती जांभळ्या तेरडाची. आता पूर्ण प्लॉट बघायला आपल्याला तिकडे जायचं जांभळा तेरडा बघायला. त्यानंतर तुम्ही अजून हे तर नाहीच रान हळद पण नाही दिसली आपल्याला. मिकी माऊस, हा हे जे मिकी माऊस आहे ना त्याला हा हा बघूयात आपण पुढे आहे. त्याला कवळा म्हणतात, त्याला बेसिक नाव कवळा आहे. हे मिकी माऊस सारखं डिझाईन आहे म्हणून याला मिकी माऊस दिलं. चल मंदिर बघूयात. मंदिरं पण खूप सुंदर आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये ना आपल्याला हेमाडपंथी किंवा भूमिशैलीतली मंदिरं सापडतात. भारतामध्ये टोटल आहे ना 3 शैली आहेत. म्हणजे नागर शैली, द्राविड शैली आणि बेसूर शैली. मग त्याच्यानंतर त्या उपशैल्या चालू होतात. मग तशी महाराष्ट्रामध्ये भूमी शैली आहे किंवा हेमाडपंथी. तर हेमाडपंथीचं वैशिष्ट्य काय माहितीये का, की ती ब्लॉक सिस्टीमने तयार होते. मग त्या मंदिरामध्ये ना क्लायमेटचा काहीच फरक नाही पडत. म्हणजे तुम्ही केदारनाथचं मंदिर 1200 वर्ष जरी खाली असेल तरी इफेक्ट काहीच नाही, हाय तसं मंदिर राहतं. मग तुम्ही जर एखाद्या मंदिरात गेला, म्हणजे आपण भुलेश्वरच्या मंदिरात तुम्ही गेलात, त्र्यंबकेश्वरच्या गेलात किंवा इथे जरी गेलात आतमध्ये, तर तुम्हाला तो दगडी बांधकाम ब्लॉक सिस्टीम तयार केलेला दिसेल. हा एक ब्लॉक तयार, एक ब्लॉक करून वरती जातात. मग जर तुम्ही कृष्णा नदीपासून कन्याकुमारी पर्यंत बघितलं तर तुम्हाला द्राविड शैली दिसेल. तुम्ही वरती गेलात नॉर्थ मध्ये तर नागर शैली दिसेल. अशी अशी वेगवेगळ्या प्रकारची. तिथे गेल्यानंतर ना तुम्हाला ते मंदिर जास्त क्लिअर होतं. म्हणजे द्राविडला जर खाली गेलात तुम्ही साऊथ मध्ये, द्राविड शैलीचं वैशिष्ट्य काय तर गोपूर आहे. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट मोठमोठे गोपूर दिसतात. स्तंभ आहे, विमान आहे, अशी वेगवेगळी मंदिरं आहेत. तशीच महाराष्ट्रात मंदिरं खूप सुंदर आहेत. रतनगडचं अमृतेश्वराचं मंदिर आहे, भुलेश्वरचं मंदिर आहे, मेन म्हणजे कोल्हापूरचं खिद्रापूरचं मंदिर आहे. खूप सुंदर मंदिर आहे. जसे किल्ले भारी आहेत ना आपले, तशी मंदिरं पण खूप भारी आहेत. पण एवढंच दुःख आहे की ती आता ओस पडली आहेत, बघायला लोक जात नाहीयेत. नवीन नवीन मंदिरं उभी करतात. पण ती मंदिरं न उभी करता आपल्याला जुनी मंदिरं पण जतन करायला. आपण प्रवेश केलेला आहे रायरेश्वराच्या मंदिरात, जे की छत्रपती शिवाजी महाराजांनी इथे शपथ घेतली होती. रायरेश्वर या ठिकाणी परंपरेचा आजही सुद्धा सोहळ्यात प्रसिद्ध पूजा केली जाते. देवाची अखंड वाद दिवा त्या काम आमचे पुजारी करत असतात. तर दिलेली माहिती आहे. शिवाजी महाराजांचा ओरिजिनल फोटो आहे. चला तर मग मंदिरात जाऊया. हे रायरेश्वराचं ते जे मंदिर आहे, ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली होती व स्वराज्य स्थापनेची. मंदिरात आपण आता आहोत. हे 16व्या सेंचुरीतलं मंदिर आहे, ज्या ठिकाणी त्यांच्या सवंगड्याबरोबर त्यांनी 16व्या वर्षात ही शपथ घेतली होती. तर आता आपण मध्ये जाणार आहोत. मध्ये बघूया छत्रपती शिवाजी महाराज. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः. नमामि शमीशान निर्वाण रूपम व्याप्तम ब्रह्म वेद स्वरूपम अजं निर्गुणं निर्विकल्पं निरयं चिदाकाशमाकाशमासंभजं निराकार ओंकार मूलंतुर्यं निराख्यातमूर्तितमीशं गिरीशं करालं महाकालकालं पुराणादिसंसारपारं तुषाराद्रि संकाशुभारं गभीरं मनोभूतिकोटिप्रकाशी शरीरं सुमोलुलिलोले नीचरुगंगा रसब्दालभावेन्दुकट्टे भुजंगा
चलत पुंडलम रुचनेत्रम विशालम प्रसन्नानंदम नीलकंठम दयालम नगाधिष्ठ मुंडमालम प्रियम शंकरम सर्वनाथम प्रचंडम प्रकाशम बालम जाऊन आलो आपण. ते रायरेश्वराचं मंदिर होतं. मंदिराची आताची ही सिच्युएशन आहे. आता पत्रे वगैरे टाकले त्यांनी, तर थोडंफार असं दिसतं. आजूबाजूचा परिसर असं दिसतो बघा. आणि इकडे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे, जे रायरेश्वरासमोर आहे. कधी कधी असा आनंद वाटतो ना की ज्यांनी कुठे शपथ घेतलेली, की जे महान श्रीमंत योगी म्हणतो आपण त्यांना, त्यांनी ज्या रायरेश्वराला शपथ घेतली स्वराज्याची, आज त्या जमिनीवर आपण उभे आहे. खूप अभिमान वाटतो महाराज तुमचा आम्हाला, खूप खूप. रायरेश्वर पठारावर बसलेले एक मंदिर आहे, जे की छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वर मंदिर आहे. नॉर्मलशी माहिती दिलेली आहे. हे आपल्याला रायरेश्वराचं मंदिर दिसतं, जे की सह्याद्रीच्या शिखरावर विराजमान असलेलं भोर येथील आहे. रायरेश्वराच्या शिवालयात छत्रपती शिवाजी महाराजांनी एप्रिल 1645 या दिवशी हिंदवी स्वराज्याची स्थापनेची शपथ घेतली होती. या 12 मावळातील कान्होजी जेदे, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, यशाजी कंग, सूर्याजी काकडे, बापूजी मुदगल, नरसर प्रभू गुप्ते, सोनोपंत उंबीर ही मंडळी भोरच्या वातावरणात वावरणारी होती. मला तर खूप अभिमान वाटतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या मंदिरात शपथ घेतली स्वराज्याची, आज मी त्या मंदिरात जाऊन आलो. खूप अभिमान वाटतं यार, महाराष्ट्रात जन्म घेतला कधी कधी. आणि अशा काही गोष्टी आहेत ज्या छाती भरून येतात. वाटतं यार काहीतरी आपण आहेत. त्यांनी ज्या ठिकाणी रायरेश्वर शपथ घेतली ते मंदिर बघितलं, मंदिर खूप छान वाटलं. मंदिर भारी होतं, वातावरण पण खूप आहे. तुम्ही पण नक्की या रायरेश्वराला. खूप मस्त, खूप अप्रतिम, मजाच वेगळी यार. जे फिलिंग आहे ना, जे ऑटोमॉस्फिअर आहे तिथलं, ते एकदम वेगळंच वाटतं. म्हणून या, नक्की भेट द्या. बाकी तुम्हाला माझ्या वातावरण तर दिसत असेल माझ्या मागे, तुम्ही बघू शकतात. खूप काही प्रकारच्या प्रजाती बघायला भेटतात आपल्याला, ज्या फुलांच्या, खेरडा, केवडा, काही काही आहेत. खूप खूप वेगवेगळ्या प्रकारचे आहेत जे बघायला भेटतात आपल्याला. आता आपण चाललोय पुढे, बघू. शूटची कंडिशन आपली आता ही झालेली आहे. सर कुठे आपला, आपण तिथं आलो आहोत ना रायरेश्वर. रायरेश्वर हे पठार आहे, पण ही खूप पवित्र भूमी आहे, कारण इथं महाराजांनी शपथ घेतली होती, स्वराज्याची शपथ घेतली होती. हा, तर तुम्हाला वाटेल की स्वराज्याची शपथ का, कारण की महाराजांनी शपथ घ्यायची आणि पुढे हे करायचं. तर आपल्या मराठी माणसाचा स्वाभिमान हरवला होता. तो स्वाभिमान परत हे करण्यासाठी, म्हणजे स्वाभिमान जागृत करण्यासाठी महाराजांनी शपथ घेतली. तर महाराजांनी 16व्या वर्षी शपथ घेतली. कोणाला साल माहितीये? 27 एप्रिल 1645 मध्ये शपथ घेतली. आता बेसिकली रायरेश्वर मध्ये मेन काय आहे तर 7 कलरची माती सापडते. इथे ती कुठे सापडत नाहीये. अख्ख्या भारतात जरी बघितलं तुम्ही तरी तुम्हाला ती माती सापडणार नाही. इथे 7 कलर तुम्हाला दिसतात. दुसरं इथे पांडव लेण्या आहेत. रायरेश्वरनं तुम्हाला केंद्रगड दिसतो, त्यानंतर जर क्लिअर क्लायमेट असेल तर राजगड तोरणा दिसतो, इकडे रायगड दिसतो, कोल्हेश्वर पठार दिसतं, समोर कमळगड आहे, नवरा नवरी सुळका आहे. असे वेगवेगळे पॉइंट आपल्याला इकडनं बघायला मिळतात. मेन का जशी तुम्ही कास पठारला फुलं बघता तशीच फुलं तुम्हाला. आता आपण चाललो रंगीत मातीकडे, म्हणजे इकडे. चला तर मग जाऊन बघूया. आपला रस्ता चुकलेला आहे, आपली टीम पण चुकलेली आहे. बघू आपल्याला कोण कुठे भेटतंय. मी आता पूर्णपणे रस्ता पटकलेला आहे.
किंवा मी चुकलेलो आहे. आता टीम पुढे गेली काय मलाच माहीत नाही, पण आता जाऊ बघू, गावाल्यांना विचारू आणि खाली उतरू आपण कुठेतरी. रस्ता तर मी पण चुकलो आहे, मला पण लक्षात येत नाही. बघू तरी, चला जसं जमेल तसं जाता येईल. कोणी गावाला दिसलं त्याला विचारू आणि मग आपण पुढे जाऊया. चला जाऊया. रस्ता चुकण्याचा एक फायदा झाला आपला, आपल्याला 7 रंगाची माती दिसेल. रस्ता चुकलं पूर्ण रस्ता चुकला आपण. तर बघतोय जो कोणी दिसतं त्याला वाटत फॉलो करून आपण पुढे जातो. बघूया 7 रंगाची माती कशी दिसते. चला जाऊया. तर मग बघूया 7 मातीपैकी एक तर माती इथं लागलेली आपल्याला लाल रंगाची. दुसरी माती इथं दिसते बघा, व्हाईट पण दिसते आणि ग्रीन पण दिसते बघा. दुसरी माती इथं दिसते बघा, दिसते ग्रीन. हे बघा, ही तिसरी दिसली, ही तिसरी माती चिकी ग्रीन आणि एक ब्राऊन मध्ये भेटते. तीन तर भेटले आपल्याला. ही बघा लाल पण दिसले बघा. हा एक कलर, हा दुसरा कलर, हा तिसरा कलर. 3 कलर दिसले आतापर्यंत. 3 आणि तो 4. बघूया आपण आता कुठला दिसतो आपल्याला. एक 2 3 4 5 6. आपण वेगळ्या करा आखडी, म्हणजे थोडासा वेगळाच आहे ना. 1 2 3 4 5 6 आणि ऍक्च्युली हा पण शेड वेगळा आहे याच्यापेक्षा. कलर बरोबर. एक मिनिट बोलतो थांबा एक मिनिट. याला थोडंसं रिजेक्ट करू आपण इकडे या साईडला सेकंड कॅटेगरी मध्ये. एक पान खाली ठेवून द्या एकाच्या खाली. हे बरोबर आहे. याचं सॅम्पल कुठे मिळालंय का तुम्हाला? पर्पल याच्यामध्ये टाका. हा रंग आहे का आपल्याकडे? हा तोच आहे ना पर्पल, आणि हा एक वेगळा आहे. नवीन याच्यामध्ये टाका. बापरे एवढ्या कलरची माती. 1 2 3 4 5 6 7 ऑलरेडी झालं ना. 8 9 6 7 झालं ना. 1 3 4 5 6 7 झाले नाही. 2 काढून टाका. परत मोजा आता. नाही हे बघा ना, झालं ना. 1 2 3 4 5 6 हे वेगळा आहे, हा वेगळा आहे. आता मी एकटा फक्त रस्ता चुकलो होतो. आता पोचणार, ते पोचल्यावर ना बघा आता सगळे मला एवढे शिवाय देतील ना. आणि रस्ता मी चुकलोय आणि मी फिरतोय आणि सगळे लोक माझी वाट बघतायत. शिवाय देतील ना मला. आता काय करणे. हे माझा आवडता गड आहे सगळ्यात जास्त. तर केंद्रगडावरती आपल्याला मेन काय बघायला भेटतं तर कातळात कोरलेल्या पायऱ्या. म्हणजे त्या पायऱ्यांना कुठेही जॉईन नाहीये, एक सलग पायऱ्या आहेत त्या आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर चुन्याचा घाणा आहे. चुन्याचा घाणा म्हणजे जे पूर्वी स्ट्रक्चर तयार करायचे, म्हणजे आपण जे आता सिमेंट वापरतो त्या जागी ते गुळ शिसे आणि एकत्र करून चुना एकत्र करून तयार करायचे आणि स्ट्रक्चर उभं करायचंय. त्यानंतर पुढे थोडस पुढे गेलं की कोठार एक, त्याला दारूचं कोठार पण म्हणलं जातं. असे तीन पॉईंट तिथे आपल्याला बघण्यासारखे आहेत. आणि त्यानंतर आपल्याला वरती पुढे गेलो अजून की धोम धरणाचा बॅकवॉटरचा पूर्ण व्ह्यू दिसतो आपल्याला. तिथनं कमळगड वगैरे खूप चांगला दिसतो. कमळगड आहे, नवरांवीचा सुळका आहे, असं आहे. तर हा जो केंद्रगड आहे हा भोजराजाने बांधलेला किल्ला आहे. म्हणजे तुम्ही रोहिडा म्हणला किंवा केंद्रगड, हे भोजराजाने बांधलेले किल्ले आहेत. मग 1648 मध्ये हा आदिलशाहीकडे होता. त्यानंतर 1675 मध्ये महाराजांनी घेतला आणि 1818 मध्ये इंग्रजांकडे जेवढे सगळे किल्ले गेले त्यामध्ये हा पण किल्ला इंग्रज. आता आलो आपण किंजळगडावर, जो की आपण एक नॉर्मल पिकले बसलेला आहे. हे बाकीचे येतात. या साईडला आपल्याला वाई दिसतं. जो
ती पायवाट अशी आहे जे चढ उभ्या रेषेत आहे. आपण त्यात उभ्या रेषेत चढून आलेलो आहे. आता किंजळगडाच्या एक पीक लेवलच्या पॉईंटला येऊन बसलेलो आहे आपण. परत आपण आता थोडा वेळ तिथं जाऊया. तिथं काहीतरी गुहा आहे किंवा लेणी असं काहीतरी म्हणतात, ते जाऊन बघूया. किंजळगडाच्या पायथ्याशी आलोय आपण. माझ्या मागे बघू शकता तुम्ही नॉर्मल पायवाट. या पायवाटेत आपण चाललोय. ही हे ना खालचं आहे ना, किंजळगडाच्या पायथ्याशी ना आपण. हे गडाच्या खाली ना आपण, वरती गड हा का गड आहे. घेर ओके. हा हा ओके. मग आता जे आपल्याला ते हे लागेल तटबंदी वगैरे पायऱ्या लागतील आपल्याला. पायऱ्या लागतील. आनंदी हार्मोन तयार होतात. येस सर, येस सर. पर्पल थ्रेड हा ना, आणि हा व्हाईट. मग कसं वाटतंय सगळ्यांना? फार भारी. लय भारी. लय भारी. एक नंबर. शब्द नाहीयेत आणि जे डोळ्यांना दिसतं ना, ते कॅमेऱ्यामध्ये जास्त दुःख आहे. माझ्या मनातलं मला दुःख मला माहिती सर. चल बाबा चल. इथं कोणाला दुःखाची डायरी उघडून दाखवू नको तुझी. दुःख असं आहे. इथे खोमणी असेल खाली. खोमणी हे म्हणतात हो हो माहिती. आणि ह्याला ना हे म्हणतात, नाव आठवत नाही. चलो चल. बेसॉल्ट खडक आहे. 90% आपल्या इथं सापडतो पश्चिम घाटामध्ये आणि 10% ऑस्ट्रेलियामध्ये सापडतो. ओके. ऑल ओव्हर वर्ल्ड. इकडे लक्ष द्या. हा जो आहे तो चुन्याचा घाणा आहे. असं म्हटलं जातं की ज्या ठिकाणी आहे ना चुन्याचे घाणे आहेत तिथं किल्ल्यावर स्ट्रक्चर जास्त आहे. तर आपल्याला इथे स्ट्रक्चर काही दिसत नाहीये, फक्त एक तो दारूचं कोठार दिसतंय. चुन्याच्या घाण्यामध्ये ना शिस, चुना आणि गुळ ह्याचं एकत्र प्रमाण करायचे आणि ते स्ट्रक्चर. आता जो आपण बघितला तो चुन्याचा घाणा होता, जो की पुराण काळामध्ये त्याचा वापर केला जायचा. पण त्याला जो यूज करण्याचं जे हे होतं साधन, त्याला बैलाच्या साह्याने त्याला गोल फिरवलं जायचं. त्याच्यात चुना, गुळ, शिसे असे मिक्स करून त्याचं हे केलं जायचं, त्याचं मिश्रण, आणि त्याच्याने बांधकाम केलं जायचं. असा तो घाणा होता. ते घाणा आपण बघितला. आता दारुगोड्याचं कोठार बघू आपण. स्ट्रक्चर तर दिसतंय, तटबंदी तर काही दिसली नाही, कारण की इतिहासाबद्दल आपल्या माणसांना काही हे राहिलेलं नाही. तर बघू आता हे स्ट्रक्चर काय नेमकं बघूया. आता हे कुठलं स्ट्रक्चर? मला वाटतं दारू कोठार असले, दारुगोडा कोठार. दारुगोडा कोठार मीन्स हाथ. अच्छा वो गोली. बारूद. हाँ समझ. क्या समझ गए? थैंक्स फॉर द एक्सप्लेनेशन. तर आपण देवळी हाईटला लावतो आपल्या. हो. ते खाली आहे. हे हे वरची जी साईड आहे ती खाली पडली सगळी. आणि हे जे दगडी बांधकाम जास्त करून ना दगडी लोक शिवजयंती साजरी करतात, त्या पुढे रॅक नाचतात, घोषणा देतात आणि त्या घोषणेसाठी नाचतात. मग त्याच मुलांना आहे ना गड स्वच्छता संवर्धन करण्यासाठी आणलं पाहिजे. गड खूप गड खराब झाले. म्हणजे ना आम्हाला असं वाटतं की आपले बाहेर इंडियाच्या बाहेरच्या आता जे बघितलं आपण ते किंजर देवीचं मंदिर होतं, जे की आता खाली नेलेलं आहे.
इथं पडक्या अवस्थेत आहे, जे नॉर्मल ठेवलेलं आहे किंजर देवीचं मंदिर, आणि ते खाली आहे नॉर्मली. तर किंजर देवीचं मंदिरावरनं या गडाचं नाव किंजरगड असं ठेवण्यात आलेलं आहे. सिंपल हा असा इतिहास आहे. चुन्याचा गाणं बघितला, दारुगोडाचं एक रूम बघितला, त्याच्यानंतर हे 2, आणि बस आपल्या एक कातळकोरी पायऱ्या बघितल्या. यानंतर हा किंजरगडाचं एवढंच आहे. बाकी काय तटबंदी वगैरे तर काही दिसली नाही आम्हाला, किंवा जास्त फॉग असल्यामुळे ते दिसलं नाही. तर आजचा ब्लॉग हा इथं संपतो, जो की आपण आता ट्राय केला होता किंजरगड, आणि दुसरं होतं आपला रायरेश्वर. या 2 गोष्टी आपण कव्हर केलेल्या या व्हिडिओमध्ये. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. होप तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल. चला तर भेटूया.